बघताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। 4 वाजता आहेत आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। भाजपचं मिशन विदर्भ यानंतर आता उत्तर महाराष्ट्रावर सुद्धा भाजपनं लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय। भाजपच्या सर्व नेत्यांसोबत अमित शहा यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिलाय। महाराष्ट्रात सगळे विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत। या निवडणुकीत विरोधकांना भाजपची ताकद दाखवून द्यायची आहे। संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे आहे। विरोधकांनी सेट केलेला नॅरेटिव्ह खोडून टाका आणि एकजुटीनं महायुतीचं काम करा असा संदेश अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला। तिकडे संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। तुमच्यासारखी मंडळी मैदानात उतरली तर आपलं कुणीही वाकडं करू शकणार नाही। तुम्ही ताकदीनं मैदानात उतरा, विजय आपलाच आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। त्यामुळे आपल्याला विधानसभेत चांगला विजय मिळणार असल्याचंही ते म्हणाले। काल रात्रीच संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक पार पडली। यावेळेला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिलाय। कशा प्रकारे बदलता येतं, कशा प्रकारे करता येतं नीट माहिती आहे। तुमच्यासारखी मंडळी जर मैदानात उतरली साहेब, काही कोणी आपलं वाकडं करू शकत नाही। या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि म्हणून आज एवढं सगळ्यांना आलोय, ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार आहे। एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो।